एज्युकेशन मराठी आयोजित स्पर्धेत सहभागी होत आहे। माझा गट क्रमांक 2 आहे। प्रतिपचंद्र लेखवे वर्धी विष्णू विश्वे वंदिता शहास्नुतो शिवसेसा मुद्रा भद्राय राजते। म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदिलेली शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी अधिराज्य गाजवते। अधिराज्य गाजवते म्हणजेच माझ्या छत्रपतींची मुद्रा अधिराज्य गाजवते, शोभते। नमस्कार सर्व सन्माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना जय शिवराय। तुम्हाला माझ्या राजमुद्रेवरून लक्षात आलंच असेल की मी तुमच्यासमोर कोणता विषय मांडू इच्छिते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा गोविंद मुंडे, जागृती हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी, तुमच्यासमोर विषय मांडू इच्छिते माझा आवडता किल्ला रायगड म्हणजेच दुर्गेश्वर। आता तुम्हाला तर माहितीच असेल रायगडाबद्दल अनेक गोष्टी। रायगड म्हणला की आला तो आपला गड किल्ला, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या छत्रपतींनी जो किल्ला लढवला, जो किल्ला बांधला, ज्या किल्ल्यावर त्यांची समाधी होती तो म्हणजे माझा रायगड किल्ला आला। आता तुम्हाला तर माहितीच असेल आपला भारतासारखा देश आणि महाराष्ट्रासारखे राज्य याच्यामध्ये अनेक किल्ले आहेत। आपला महाराष्ट्र हा गडकोटांचा देश मानला जातो। जसं की आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या माझ्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड एक कोणती जागा नसून तर ती एक किल्ला होती, ती म्हणजेच दुर्गेश्वरचा रायगड। म्हणूनच माझा सर्वात प्रिय किल्ला म्हणजे रायगड आहे। तुम्हाला तर माहीतच असेल रायगड हा फक्त एका दगडमातीने बांधलेला किल्ला नव्हता, तर रायगड हा ऐतिहासिक आणि इतिहास रचलेला माझ्या छत्रपतींचा किल्ला होता, तो रायगड। ज्या रायगडावर फक्त हवा आणि पाणी ये जा करत असते, त्या रायगडावर किल्ल्यावर एका आईने आपल्या स्वतःच्या तान्ह्या बाळासाठी झुंज घेतली। एका आईने त्या रायगडावरून खाली उतरली एका छोट्याशा बाळासाठी। ही एक साक्ष देते, हा माझा किल्ला साक्ष देतो की एका आईने स्वतःच्या लेकरासाठी एक किल्ल्याहून खाली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती लढली, ती म्हणजेच एक आई होती। ही सुद्धा माझ्या रायगड किल्ल्याची साक्ष आहे। जिथे माझ्या छत्रपतींचं निधन झाले, जिथं गेल्यावर त्या रायगडावर गेल्यावर अक्षरशः डोळ्यात अश्रू येतात की त्या रायगडावरच्या समाधीवर नतमस्तक झाल्यावर माझ्या छत्रपतींना पाहून असं वाटतं की माझे छत्रपती कसे होते, माझे शिवराय कसे होते, ते कसे चालत होते, ते कसे बोलत होते, त्यांचं वागणं कसं होतं। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण ते फक्त आपल्या प्रजेमधल्या स्त्रियांचंच नाही तर ते सर्व स्त्रियांचं रक्षण करत असे, सर्व स्त्रियांना मान देत असेल। तुम्हाला तर माहीतच असेल आपल्या रायगडाला म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे। त्यामध्ये म्हणजेच अनेक किल्ले येतात, त्यामध्ये म्हणजेच माझ्या छत्रपतींनी लढवलेला रायगड हा सुद्धा किल्ला आहे। तो रायगड असो किंवा राजगड असो किंवा प्रतापगड असो किंवा सिंधुदुर्ग असो, हे सर्वजण युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतात, हे तर तुम्हाला माहीतच असेल। हा माझा शिवछत्रपतींचा किल्ला, जिथून माझे शिवछत्रपती लढत असे, जिथून माझे शिवछत्रपती या रायगडावर होते। माझ्या छत्रपतींबद्दल जेवढे काही गुणगान गावावे तेवढे कमीच आहे। माझे छत्रपती ते होऊन गेले महान असे राजे, माझे छत्रपती होऊन गेले महान असे ते राजे। त्यांच्याबद्दल जेवढं काही बोलावं तेवढं कमीच वाटतं, नमस्कार। तुम्हाला रायगडाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर रायगड असा हा किल्ला होता जिथून फक्त हवा आणि पाणीच ये जा करत असते। हवा आणि पाणीच्या ऐवजी काही ये जा करत नसते। तिथे एका आईने स्वतःच्या लेकरासाठी, तहाना बाळासाठी त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती आणि त्यावेळेस तिने रायगडावर जाऊन दूध टाकून ती द्वारपालावर आली। तेवढ्यात द्वारपालाने जे द्वार होतं ते बंद केलं। त्या आईची तळमळ खूप होती। त्या आईने स्वतःच्या लेकरासाठी तो रायगड उतरला। अहो, त्या आईने ही साक्ष देते, म्हणूनच त्या रायगडावर किल्ल्याला हिरकणी बुरुज असेही म्हणतात। शेवटी असं म्हणेल की एक होतं राज्य महाराष्ट्र, त्याचं नाव स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचं नाव, धन्यवाद।